रस्ता सुद्धा सुरू नाही राहिला पाहिजे, नुसतं काठी जरी डोचली तरी इतक्या ताकदीनं मराठ्याच्या पाठीशी उभा राहा, ही आमचे तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण पण आहे, हात जोडून विनंती पण आहे. समाजाचे रक्षण करायची वेळ आली, ह्या वेळेस रक्षणासाठी रस्त्यावर या, नसता समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही. ज्यावेळेस आमच्यावर संकट होतं त्यावेळेस तुम्ही सरकारच्या बाजूने होतात, म्हणजे ते मोगलाच्या फौजी असल्यासारखं होईल. इकडं धर्माची लढाई सुरू झाली आणि काही जण मोगलाच्या फौजीतच उड्या आणत होते आणि तिकडे जेवत होते आणि आपले माणसं मरताना डोळ्यानं बघत होते. तो कोण होता? मुघलाचा. तो उभा राहून लढत होता, त्याच्या आजूबाजूला घोड्यावर बसलेला आपलाच काही फितूर गद्दार हिंदूच त्या बाजूने माहिती पुरवत होता, धर्म मिटाव म्हणून, जात मिटाव म्हणून. ह्या भूमिकेत राजकीय मराठ्यांनी राहू नये, ही आमची तुम्हाला हात जोडून विनंती. समाजाचं रक्त सांडताना समाज संघर्ष करीत होता, समाज लेकरं मोठे व्हा म्हणून लढत होता. त्या टायमाला तुम्ही आमच्या सोबत नव्हतात, हे मराठ्यांना कधीच वाटू देऊ नका. प्रत्येक मराठ्यांना वाटलं पाहिजे, प्रत्येक राजकारणी मराठा मी माझ्या डोळ्यानं बघितला. बघा राजकीय मराठ्यांना ऐका, मुंबईतला गरीब मराठ्याचं पोरग म्हणलं पाहिजे की मी माझ्या डोळ्यानं बघितलं व सगळ्या पक्षाचे मराठी मुंबईला होते. इतका गर्व आणि अभिमान तुमचा आम्हाला वाटला पाहिजे. एवढं काम तुम्ही करावं, एवढी या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करतोय. एक घर एक गाडी घ्यायची, मोटरसायकल असन, फोर व्हीलर असन, काय असन, एक घर एक गाडी 27 ऑगस्टला निघलीच पाहिजे, इतक्या तयारीने लागायची. एक घर एक गाडी ज्यांनी घेतली, मग आता ती मोठी असन मोटरसायकल असन, त्याने फक्त वाट लावायला मुंबईला यायचं, मग त्याने त्याची गाडी घेऊन माघारी यायचं. मोटरसायकल वाल्याला एक महत्वाची सूचना आहे, ते ध्यानात ठेवा. तुम्हाला गाडी दम्माने हाणायची. तिथं रेस खेळायला नाही चाललो आपण, आपल्यात दम्माने गेलं सगळ्यात माग राहिलं तरी मुंबईला जायचं, सगळ्यात पुढे असलं तरी मुंबईला जायचं, ध्यानात ठेवा. माझ्या एकाही पोराचं नुकसान होता कामा नाही, त्याचा हातपाय मोडता कामा नाही, तो गाडी पडता कामा नाही, ध्यानात ठेवा. गाड्या दम्माने चालवा. नसता एकानेही मोटरसायकल मुंबईला घ्यायची नाही. जे जे पोरं मोटरसायकल घेणार आहेत त्यांच्या घरच्यांना सुद्धा सांगतो, त्याला घरीच सांगा गाडी दम्माने आण, नाही तर गाडीवर येऊ देऊ नका. त्याच्यापेक्षा फोर व्हीलर लावा. पण एकाने सुद्धा थांबायचं नाही. आहे ती पुरी ताकद ह्यावेळेस मराठ्यांनी ओतायची आणि मराठी शक्ती वाढवायची, मराठ्यांची शान वाढवायची. मराठा हरू द्यायचा नाही, ही मराठ्यावर जबाबदारी. सगळ्या मराठ्यांनी मुंबईकडे सगळ्यांनी निघायचं.